नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.in या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, हा जो आवाज आपण ऐकतोय हा आवाज आपल्याला ओळखीचा आहे। आता पवनाथडीमध्ये आम्ही आलेलो होतो आणि या पवनाथडीमध्ये आपल्याला पाचंगे जे आहेत हे नगारा वादक या ठिकाणी भेटलेले आहेत। त्यांचा नगारा तसं पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडला नवीन नाहीये, परंतु आज हा नगारा का म्हणजे आज ह्यांना दाखवण्याचं कारण काय की ते पिंपरी चिंचवडमध्ये पवनाथडीमध्ये वाद होता ते म्हणून त्यांची मुलाखत आपण दाखवतोय का? नक्की नाही। 22 तारखेला अयोध्यामध्ये जे राम लल्लाचा जो तिथं प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमामध्ये पाचंगे जे आपले पिंपरी दापोडीला राहतात, पिंपरी चिंचवडमधल्या सर्व कार्यक्रमांमध्ये बऱ्याचशा सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये ते असतात। असे पाचंगे अयोध्येला निघालेले आहेत आणि आपल्या पुणे आणि पिंपरी चिंचवडची एक शान आपल्या अयोध्येत पोहोचते। आपल्याला जायला जमणार नाहीये, नंतर कधीतरी जाऊ, परंतु त्या प्रसंगी हे अयोध्येमध्ये असणार आहेत। त्यामुळं उद्या किंवा उद्या का परवा हे निघणार आहेत पुण्यातनं आणि आज आपली भेट झाली म्हणून त्यांची खास शैली जी आहे तिथं सगळ्यांना माहितीच आहे, परंतु त्यांच्या ह्या मधुर वादनाने आपल्या सर्वांचे कान जे आहेत हे तृप्त होत आहेत आणि हा आवाज अयोध्येमध्ये सुद्धा गुंजणार आहे। भेटूयात आपण पाचंगे बंधूंना। उद्यम साहित्य कला संस्कृती इथून काही उणे उभ्या भारता भूषण व्हावे असे आमचे पुणे। खरोखरच हा महाराष्ट्राचा चव्हाडा आम्ही अयोध्या नगरीमध्ये वाजवणार आहोत। त्याचं सगळं यश आणि पुण्यकाम आम्ही करणार आहोत, तो आम्हाला खूप आनंद आहे। जय जय महाराष्ट्र माझा।
गरजती तोफांचे चौघडे हा चौघडा आम्ही अयोध्यामध्ये घुमावणार आहे. धन्यवाद. चौघडावादक रमेश दत्तोबा पाचंगे यांची अयोध्यामध्ये श्रीराम प्रभूचरणी सेवा अर्पण करण्यासाठी सनई चौघडा वादक म्हणून रमेश दत्तोबा पाचंगे यांची नियुक्ती झालेली आहे आणि हे उद्या या ठिकाणी अयोध्येसाठी प्रस्थान करीत आहोत. जय श्रीराम. जो चौघडा मी आता 17 तारखेला अयोध्यात घेऊन जाणार त्याचा आवाज अयोध्यामध्ये घुमणार आहे आणि पिंपीचा स्टाईल असणारा माणूस आज अयोध्यापर्यंत त्याचा चौघडा जाणार आहे. त्याच्यामुळं मी धन्यवाद. महाराष्ट्राची अशी ख्याती आणि चौघडा अयोध्येमध्ये वाजवण्याची हीच खरी गती. म्हणून या ठिकाणी जय श्रीराम. मित्रांनो, अशाच प्रकारच्या बातम्यांना अपडेट आम्ही आमच्या बातमी.इन न्यूज चॅनलवर देत राहणार आहोत. आमचं बातमी.इन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.